घरात कोण आहे का नाही? बोला काय पाहिजे काय बसती का तू? हा गुरगुर 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 नुसती या खोलीतून त्या खोलीत झिंडत असते घरात. मग काम झाल्यावर काय करत जाऊ मी? मला भूक लागलीये. मग जेवायला मागायचं ना. मग वाढ ना. नुसतं ते तोंडावर 12च वाजलेले असतात कायम तुझ्या. तुमची बहीण कुठे गेली बघितलं का? कुठे गेली म्हणजे? तू काय हे झालंय का ग तुझं? जरा विस्मरण झालंय का? काय झालं आता? पाठवलंय ना शिकायला बिचारीला? पाठवलं नाहीये, गेली वाटते बाहेर, म्हणून तीच विचारते कुठं गेली. असेल असन नुसतं असन. एक काम करा ना, तिला घरात ठेवा, मी घराच्या बाहेर जाते. आता काय झालंय? अहो त्या पुरीला थोडं पण काम सांगत नाही कुणी. थोडं काम करावं किंवा काय करावं. मग सासरला गेल्यावर काय तुमचेच दिंडवणे उडणार आहेत, माझं थोडी काय म्हणणार आहे मला कोणी काय. आता ती लहान आहे ना अजून, थोडं घेत जा समजून. लहान? कॉलेजला गेल्यावर लहान कोण म्हणतं? आता आज उद्या लग्न करून टाका मी तर म्हणते. झालं काही झालं की तुझं तिच्या लग्नावर येतं म्हणजे येतच. मग लग्न नाही करायचं का? तसंच ठेवायचंय का? करू ना, ते शिकायचंय अजून, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. त्या म्हाताऱ्याच्या आणि तुमच्या डोक्यात काय खूळ बसलंय ती शिकायचं. काय सारखं तुझं तिचं लग्न 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 तू लावलंय ग? अहो लग्न लग्न, मग लग्न नाही करायचं तर काय करायचं? पुरीला काही घरात ठेवायची वस्तू आहे का ती? हे बघ, आता तिची इच्छा आहे ना, शिकायचंय, शिकल, काही दिवस नोकरी पाणी करल, स्वतःच्या पायावर उभं राहील, मग बघू ना एखादं चांगलं स्थळ बघून लावून टाकू. मग ती तिच्या मनाने लग्न करल, तिच्या मनाने ती पळून जाईन, काही करल. पळून कशाला जाईल आता मध्येच? पळून कशाला जाईन म्हणजे? बाहेर शिकायला गेलं तुम्हाला माहिती का? तुम्ही काय तिच्या कॉलेजला जाऊन बसताय का? कोणा संग बोलती का? कोणा संग काय करती का? आपण नाही का शिकलो? हा, आपण आपण गेलो का पळून? ती नका सांगू. मी एक स्थळ पाहिलंय, चांगलंय, घरात व्यवस्थित आहे सगळे, मला की करून टाका. कुठलं स्थळ आहे माझ्या गावाकडचं. हे बाई नको, तुझा जेवायला वाट जा, नको जा अजिबात. घाबरीतो का काय मला? नको नको काय? अगं तुझ्याकडे बघून तुझं गाव कसं असेल ना याचा अंदाज मला लग्न झालं त्या दुसऱ्या दिवशी आलाय. जा. तुम्ही जास्त बोलताय असं वाटत नाही तुम्हाला? तू मला जेवायला वाढणार आहेस का नाही? त्या पोरीच्या शिक्षणाला किती पैसे लागणार? तुमच्याकडे आहेत का पैसे? आहेत का पैसे? बघेन म्हातारं चट काय करायचंय. हा, म्हातारा करण काहीतरी, म्हातारा करण सगळ्यांचा उचका आणि मग फेडा तुम्हीच कर्ज. बसा फेडत. टाका शिक्षण, ते लग्न करून म्हणते तर शिक्षण शिक्षण. लग्नाला पैसे लागणारच. अहो किती लागतील? 1-1.5 लाख रुपये. तसं शिक्षणाला किती जातील? हाय का अंदाज आपल्याला? लागले सांगायला. बरं ठीक आहे, बघू जा, जेवायला वाढ मला. वाढते जेवायला एकदाच. बाहेर नाही ठेवा, कुठं निघते नाही, परत लागले की मग ही कुठे आणि ती कुठे. अरे बाबा तुम्ही इकडं? अरे वा, आली शाळेतून? हा, कॉलेज मधून. लय खुश. मग खुश तर राहणारच ना, पास झाले, फर्स्ट आले का? पास झाले? मग अरे वा 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 वा. मग पेढे आणावं लागतील आपल्याला आता. हा, पेढे आणावंच लागेल ना, पण आणखीन जबाबदारी वाढली आता तुमची. आता काय लग्न बिग्न करते काय तुला? लग्न नाही करायचंय, शिकायचंय. हा, मला वाटलं का आता थांबलं तुझं शिक्षण आणि पुढचं मग. असं कसं शिक्षण थांबण? एवढी मी मेहनत केली आतापर्यंत. दाद्याला वहिनीला सांगितलं का पास झाली, लय मार्क पडले म्हणून? दादाला वहिनीला नाही सांगितलं, म्हणलं तुम्हाला सांगावं पहिले. तसं पण त्यांना कुठं माझ्याविषयी एवढं प्रेम आहे. चालायचं ते शिकण्यासाठी बाहेर जावं लागेल बाबा. बाहेर जायचं म्हणजे मग पैसे लय लागते. हा, आता तू एकटीच काय अजून आहे तुला कोण जोडीदार? आहे क्लास मधले भरपूर मुली. पैशाचं खरंच आता बरं ठीक आहे, दाद्याला बघतो म्हणून. दादाला हा बघू म्हणून, पण त्यांना सारखं माझ्या लग्नाचंच पडलेलं असतं. त्या वहिनी सारखं माझ्या लग्नाचंच म्हणत असते. मी काय त्यांच्यावर बापरे, अजून डोक्यावर मला ओझं माझं- झाल्यासारखं. त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला सांगावं पहिले. नको टेन्शन घेऊ, लय येडवणी करायला लागले मला. माझा बाप आहे तोपर्यंत मला अजिबात टेन्शन द्यायचं ना. हा, चला आपण बघू त्यांना म्हणून काय म्हणते. चल. ऐक ना, काही झालं का पैशाचं थोडंफार नियोजन? अहो आजच तंगी चालू आहे पप्पा. अरे बाबा, त्या पोरी एवढी हुशार, पहिला नंबर आला तिचा, सगळ्यात जास्त मार्क पडले. मग तुला कौतुक कसा असावं का नाही रे? आपली बहीण आता कुठतरी चांगली शिकावा, मोठी व्हावा, अधिकारी व्हावा, नाव करावा. हो मच वाटतं मला पण. आता
पैशाची तंगी एवढी, काय करू मी, कुठून पैसे आणू? मग सगळे मैत्रिणी चालले, तिला बी वाटतं ना आपण जाऊ. हे बघा, जाणं फिरणं ट्रिपला जाणं म्हणजे काय आयुष्य नसतं. ट्रिपला नाही, तिला कॉलेजला जायचं बाप, शिक्षणासाठी शहरात जायचं म्हणते. आता ट्रिपचं झालं, आपण कवा तिच्याकडं कालच मला म्हणत होते ट्रिपला पैसे पाहिजेत म्हणून. ट्रिपचं सांगितलं तिला, म्हणलं आता ट्रिपचं राहू दे, तुला तिथं कुठे ऍडमिशन घ्यायचं चांगल्या कॉलेजला, तिचं नियोजन कर. तिला उरकायला लावलंय मी काय म्हणतोय, तिचं आहे ना लग्न करून टाका, सगळ्यात सोपं. ते खुशीने तिच्या गावाकडचं काय स्थळ बघितलंय, पोरग चांगलंय, चांगल्या मोठ्या घरात जाईल ती, पैसा अडका, शेती पाणी भरपूर आहे त्यांच्याकडे. शिकल्यावर काय तिला गुराकडला नवरा करून देणार आहे का? नोकरीला लागलं मोठं घर भेटन, मोठा साहेब भेटन का? तुम्ही आला काय काही कळानाच काय? लग्न लग्न तुझ्या बायकोला दुसरं काम आहे का नाही? मग आता किती दिवस तिला आता मोठी झाली ना ती, आणि ती जे म्हणते ना, खुशी म्हणते ना, ते पण बरोबर आहे, पटतंय मला. उद्या कोणाचा हात धरून पळून अहो लय प्रकरण चाललेत आप्पा गावात, ऐका माझं. कोण आहेस तू? भाऊ आहे का कोण आहेस? हा, तुझे बायकोनी एक डोक्यात घालायचं, तू घेऊन मिरवायचं. झालं का निघायचंय मला, झालं का पैशाचं अरेंज झाले पैशाचं, तू नको टेन्शन घेऊ. माझ्याकडे आता पैसे नाही येत. अरे बाप आहे ना जिवंत, पण म्हणलं चला एक भाऊ म्हणून काय करशील. मी बाहेर चालले शिक्षणासाठी. काय शिक्षणासाठी बाहेर? ओझ झालं ना डोक्यावर तुझ्या असं काय? तिचं शिक्षण म्हणलं की तुमच्या डोक्यावर असं लय मोठं ओझ दिल्यासारखं होत आहे की नाही? आम्हाला ओझबीचं काही होत नाही, पण आता पोरगी वयात आली, लग्नाच्या वयात आहे म्हणून लग्न करून टाकायचं ना. तर शिक्षण बाहेर कुठं शिक्षणाला असतंय तेव्हा? इथं ठीक होतं. ठीक आहे ना, ती हुशार नसती तर 100% लग्नाचा विचार केला असता, पण शिकू दे ना, हुशार आहे ना ती. का असं वाटत नाही तिने स्वतःच्या पायावर उभा राहावं म्हणून? असं काही नाही, आजकालच्या पोरी आम्हाला माहिती शिक्षणापेक्षा बाहेरच जास्त असतात का. असं शिक्षणाच्या वयात आली हे नाही दिसत ना, लग्नाच्या वयात आली हे बरं दिसतंय वहिनी तुम्हाला. ती जास्त बोलते असं वाटत नाही का तुला? खुशी तुला म्हणले ना मी, मध्ये मध्ये बोलत जाऊ नको म्हणून, काय असेल ते मला सांगत जा. मग कोणाशी बोलू? ह्यांनी शिक्षणाला बाहेर पाठवली आणि तिने शेण घातलं तोंडात, मग बोलायचं का मी? तर नाही बोलायचं का? काय असेल ना ते तुम्ही बघा. पाहतो बाप जीवन दे अजून. अरे बापरे, एवढे पैसे? बरं पैसे चल, कुठे आणले हे पैसे? ती नंतर सांगतो तुला. नंतर काय सांगताय? कुणाचा उचका कोण ठेवला जाऊ दे काय गे. माहिती? घेतल्या चल तुमच्या उचल, जाऊ दे. बापाला आहे ना समजून सांगा, ते जर पैसे कोणाला उचका करून आणला असेल ना, तर फेडाव तुम्हाला लागणार आहेत. आणि मी तर काहीच देणार नाही बघा. तुमचं तुम्ही बघा काय करायचे उद्योग. असेच करून करून आहे ना 10-5 लाख होते ना, तेव्हा डोळे उघडा तुम्ही, तर काय डोळे उघडू नका. तुमच्यामध्ये ना माझं मरण व्हायला लागलेलं आहे. तुमच्यामध्ये माझं मरण होतंय, तुमचं नाही होत. त्याची हाकलून बहीण हात पिवळे करून तर इथंच ठेवायची. अगं ते ऐकत नाही तर तू ऐकत नाही, काय करू मग मी? जीव द्या कुठे जाऊन. हा बस तेवढंच राहिलंय आता. टाइमवर टाइम होत चालला इथं. ही पोरगी काय यायचं नाव घ्यायनाकडे, हिना गाडी नाही निघून गेली म्हणजे जमलं. अभ्यास कर, काळजी घे स्वतःची, आणि यांचं नको म्हणाव घेऊ. किती वेळ पूजा? एवढा वेळ लावत्या तू? जाऊ दे आता, तुला माहिती आहे ना तिची ती भाऊ जाईन, भाऊ नाही पाठवायचं मग आता केलं थोडस पैसे. म्हणून तर घरी आलो नाही मी. त्या बायाचं तोंडले फटकळे, काय बोलून कधी सांगता येत नाही. किती जण आहेत आता आपल्या गावातले? मस्त 5-6 जण आहेत आम्ही. पुरे आहेत का? 2 मैत्रिणी इथे वाटतं आणि माझे 2-3 मित्र इथं. चालते आता मग राहायची वगैरे हॉस्टेलची व्यवस्था. राहायचं तसं काही टेन्शन नाही मामा. तिथं आहे ना गर्ल्स हॉस्टेल आहे, पुरींसाठी स्पेशल हॉस्टेल आहे, राहायची खायची सगळी व्यवस्था आहे. त्यामुळे ते टेन्शनच घ्यायचं नाही आपण. तरी पण आहे ना एकमेकाची काळजी घ्या, अडचणीत मदत करा. आम्ही काळजी घेतो, तुम्ही काळजी घ्या फक्त बाबा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय करतो पैसे पाणी काय लागले. लागेल ती मदत करतो मी तिला. लेकराला काय अडचण आली तुलची धापाच देत जा, मी तुला देत जाईन. हा 100% देईन, काय अडचण नाही. देतो तिला मी पैसे लागेल. बरं आता ती ह्या बोलण्याच्या नादात बस जायची निघून. आम्ही जाऊ का? येते हा बाबा. हो हो लय वेळ झालं वाट बघतोय मी जी. हा ना, आता ते आणि तुम्ही काय काळजी घ्या. किती वांगळ झाला तुम्ही. काम धंदा करायचं परिस्थिती असली. जाऊ मग. हा येते हा, काळजी घ्या. काळजी हा? लेकरू स्वतःच्या पायावर उभं राहिलं, शिकलं सवारलं म्हणजे मग लग्न कार्य करून दे. दुसरं काय? नवऱ्याला आणि सासऱ्याला सांगितलेलं अजिबात ऐकाय नाही आलं.
शेवटी लावलीच पोरगी शिक्षणाला, आणि शिक्षणाला पैसे कोण ह्यांचं भरणार आहे का कोणी? करते ना इकडून उचका तिकडून उचका. बाप्पू आणि परत बाप्पू बाप्पू आहेत का हो? नाहीत ते नाही तिथं. पण तुम्ही कोण? हे बाप्पूंनी 50,000 रुपये नेले होते 15 दिवसाच्या वायद्यावरती. हा म्हणजे तुम्ही सावकार का? हो, महिना झाला अजून दिले नाही तर. 50,000 घेतले होते? हो, काय मुलीच्या शिक्षणासाठी काय लागत होते ते मला म्हणत होते, फोन पण उचलत नाहीत बाप्पू. हा, त्यांचा फोन खराब झालाय नाही का? हा, ते दिसत नाही त्यांना. मी आल्यावर सांगते सावकार आलते म्हणून. बरं चालते, बाप्पूंना सांगा तेवढं. हा, हो, लवकर द्या. बर बर चालतंय. हो, चल. हे डांगऱ्याला आहे ना तर बुद्धीच नाही राहिली. सांगत होते पैसे घेऊ नका, कोणाकडून घेऊ नका. आता पुरीसाठी 50,000 घेतले. ह्यांचा काय बाप फेडणार आहे येऊन? ते काय करायचंय ह्या म्हाताऱ्याच्या आहे ना, निवड डोक्यात पाणी झालंय. आणि ह्या माणसाच्या पण मी सांगितलं होतं ना, एवढं ऐकायचंच नाहीये कुणाला माझं. आणि ऐकते तरी कसं? पुरीची जी शिक्षणाचा डंका वाजतोय तो बंद कधी व्हायचा? येऊ देत आज बघतेच या काय मला. पैसे काढलेत का? ती पण सावकाराकडून. लाज वाटत नाही? आले का? कुठं होती तुम्ही इतक्या वेळ? अगं रानात होतो, मकाचं बी बघायला गेलतो. हा का? मकाचं बी बघायला जा, विर्या बघायला जा, काय काय बघायला जा. आणि इकडं बापाने काय उद्योग केलाय ना ते काय माहित नसतो आपल्याला. काय केलं त्यांनी आता? काय केलं? सावकाराकडून पैसे घेतलेत 50,000. 50,000? हा, एवढे? बघा आता तुम्हीच. एवढे काय? आणि कोण फेडणार आहे ते पैसे आता? मला काय माहिती कोण फेडणार आहे? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं पुरीचं लग्न लावून द्या. आता हे दरवेळेचे 50,000 कुणाकुणाचे भरणार आहेत तुम्ही? कुठे आहेत ते? आता मला माहिती का म्हातारा कुठं तार फाडलंय ती? पप्पा, ओ पप्पा, गेलेत काय माहित. गेला असं रानात बसला यांच्याकडे असेल. बघतोच आज. एवढे कुठं पैसे घेत असतात का उसने पासने? पण ते पण सावकाराकडून. तर काय थोडा व्याज लावणार आहे का तू? आणि मेन म्हणजे सावकार 15 दिवसाचे वायदेच घेतले, पण ते म्हणले महिना झालंय आणून देईनात. आता ते घरी यायला लागलेत. लोक पार घरी येऊन डंका वाजवायला लागलेत, पैसे द्या आमचे म्हणून. 15 दिवसाचे वायदे कोण पैसे घेता का? ती 50,000 काय इकायचंय काय सगळं? अवघडच इकडे या पप्पांचे. तुमच्या बापाला काही कळत नाही. अक्कल तर नावाची शून्यच आहे. बरं चाललंय मग रोहन एखादा? हा बरं चाललंय. शेती पाणी काय म्हणते? नाही नाही, शेती पाऊस आणला हे पेरलं नाही वाटतं यंदा दोघे. आणि यंदा नाही पेरलं. हे मला बी जायचंय आता रिटर्न. MBBS ला लागलाय नंबर माझा आता. काय करत होता? माझी परिस्थिती नव्हती रे. हा, मस्त मान्य नव्हती तुझी परिस्थिती, पण आता चल जाऊ दे, शिकतोय मी. लागलोय MBBS ला नंबर. लय कुठं नाही बा, पैसे पाणी लय खर्च होतोय आता. काय बघावं तर लागतं सगळं. ना 5 लाख रुपये भरायचे मला. घरच्यांनी केलं ऍडजस्ट कस तरी, पण आता चल चालूच आहे. इकून तिकून काहीतरी करून भरावं तर लागण. आता नंबर लागलाय म्हणल्यावर. हा, तुझं नशीब चांगलं आहे. बघ. मग काय कधी आला तू? हा मामा ही काय आत्ता चालू. कुठे चालले होते इकडे? चाललो तर राहणार. सुट्ट्या होत्या काय तुम्हाला? नाही ते काय झालंय, माझा MBBS ला नंबर लागला ना. अरे वा वा वा, छान छान छान. मला काही छान म्हणता. तुझ्याचा बी नंबर लागलाय की MBBS ला? ते सांगितलं नाही तुम्हाला? तर मला काय फोन माझा खराब झालेला आहे. म्हणूनच सांगितलं नाही. ते पैसे न्यायला आलतो ना मी. हो, किती 5 लाख रुपये मला भरायचे. तिने तुम्हाला सांगितलं नाही? मला वाटलं तुम्ही ऍडजस्ट केले असते. 5 लाख रुपये भरायचे तिला पण. 5 लाख एवढे? हा ना, मग आता तिने तर किती टेन्शन घेतलंय आता, कसं काय करायचं म्हणून. ते भावाला फोन केला असेल, नाही तर बहिणीला. पण ती कुठली मला सांगायची? आणि त्याला लय सुख आहे का? बरोबर आहे. मग काहीतरी केला असेल फोन, पण टेन्शन मध्ये बहुतेक ती पण म्हणली असेल नको. पण हो का, तिला वाटलं असेल आता बाप तर एवढे 5 लाख रुपये कुठून आणायचे, कसं आहे कसे भरायचे, त्यामुळे लेकरू आपलं कसं आहे मामा माहितीये का, लय हुशार आहे पोरगी. आणि ह्यो जर चान्स तिच्या हातातून गेला ना, किती दिवसात भरायचे? परवा दिवशी भरायचे. तर तू कोर आहे आता? मी आज संध्याकाळी जाणार आहे. आज संध्याकाळपर्यंत बघा काय ऍडजस्ट झालं तर मी जाईन घेऊन जाताना. बघू तू काहीतरी, पण मला भेटल्याशिवाय जाऊ नको. आता तुम्हाला भेटल्याशिवाय नाही जात मी. तुम्ही ऍडजस्ट करा काहीतरी. आता काय झालं माहिती का, मी पण दिलं असतं, पण मला पण आता भरायचे 5 लाख रुपये. पैसे काय 5,000 काहीतरी करा काहीतरी. तिच्या भावाला काही नको मग. नाही
त्यांना नाही काय म्हणत मी काहीतरी करू. हा संध्याकाळपर्यंत करा ऍडजस्ट. हो. आणि ते नोकरी लागले हळूहळू फिटनच करत काहीतरी होईल. काय लय डोकं वर्षभरात वसवस. फिटूनच जाईल. चालते बघू बरं, लागू चालतंय मी. कामाला लागू हा, तुम्ही. मी पण पण जाताना माझी हा, गाठच घेऊन जा. तुमची गाठच घेऊन जातो मी. हा हा जातो आता बाकी सरी राहिली काम. चल राहून. खायला ते सावकर धंदाले जोरात चाललं रे. हा मग लय पैसे कमायला लागला का तू आता? पैसे त्याला काय तेव्हा पैसे कमवायला सावकारच्या धंद्यात लय पैसे येते. हा होय. फक्त 5-6 लाख रुपये होते. आता नाही म्हणलं तरी 50 लाखाचा टर्नओव्हर झालाय मी तर सावकार धंदा चालू केलं तर माझे बुडतील रे पैसे पण तोवर अखेर चालू बिंदास मी आहे ना. मी कशाला घाबरतो पैसे नाही नाही तू कसा वजनदार माणूस आहे एकदम कडक. हा आणि ते बापून दिले का रे पैसे तुझे घेतलेले ते? नाही ना अजून नाही दिले 50,000 रुपये घेतलेले नाही. तुझं वाला तू म्हणतो पैसे काढतो लगेच. 2-3 महिने झालं पैसे दिले नाहीत अजून. काय हो, आला बापू. हा राम राम बापू. काम होतं तुमच्याकडे. बोला की का हो? काय झालंय थोडीशी पैशाची अडचण होती अहो. अहो बापू तुम्ही पहिलेच पैसे दिले नाहीत. घरी चक्र मारलं तुमच्या किती आम्ही तिथं. तुम्ही घरी फोन पण उचलत नाही काय नाही घरी पण गेलतो एकदा खराब दोनदा. झाला ना आता हे पोरग माझं असलं त्याला म्हणलं आण नीट करून तर काय करायचं फोनची आणि मग ते कशाचं काय ऐका बोला की. माझ्या पोरीच्या शिक्षणाचं जरासे त्याचं ते डॉक्टर केला कुठतरी नंबर लागलाय आणि 5 लाख लय अर्जंट भरायचे. 5 लाख लय 50,000 नाही भरले तुम्ही अगोदर. 50,000 रुपये दिले नाहीत पहिले. फेडीन राहू काय आता मी गावातलाच आहे तुम्ही पाहताय मला आता लहानपणापासून 1 रुपया आतापर्यंत कुणाचा बुडवला नाही मी. घरात एवढं मदत. एक काम करा होईल पण मग काय नावावर करून घ्या तुम्ही शेती जमीन घरा असेल तर. बघा बाप्पू तुम्हाला देतो पैसे पण तुमचं घर आणि शेती नाव करून द्यावं लागेल. 5 लाखासाठी एवढं सगळं नाही आपण तसं पैसे देणार नाही. तुम्हाला द्यायचे म्हणजे पैसे तसे देणार नाही. पहिले तुम्ही पैसे दिले नाहीत आता तुम्ही लगेच 5 लाख रुपये मागाय आलात काय करायचं मग. हा, केलं असतं ना पोरगी एकदा कुठंतरी नोकरी पाण्याला लागली की तुमचे पैसे पै ना पै परत अहो, देणार नोकरी माघारी. लागन त्यावेळेस लागन. असं व्यवहार नाही करतात बापू तुम्ही म्हणता तसं. असं व्यवहार नाही जमत आता. तुमची काय गॅरंटी आम्ही तुमच्या घरी गेलो तुम्ही भेटत नाही आम्हाला तिथं घरी असताना. फोन बंद तुमचा वाला. ऐका ना हं. देतो पण ती खरेदी म्हणलं परत नाही तुम्ही साठे करून घ्या ना पैसे दिल्यावर परत मग खरेदी करून दिल्यावर मग तुम्ही चालतंय साठी खत करून घेऊ. पेपर तयारी काढचे का हो. तुम्ही सह्या काढ सांगा त्यावरती. फक्त कधी पाहिजेत तुम्हाला पैसे. पोराला आणि सुनाला म्हणू नका नाही ना मला संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत पैसे पाहिजे. बरं चालतंय. बरं तेवढं घे करून सह्या वगैरे घ्या करून. एक कोरे पेपर त्यावर सह्या करून घेतो आम्ही गेलो होतो आमच्या फसवू मनावर. नका गरीबाला सावकार. नाही फसवत नाही आपण. मला हे करा. हो. हे असं. अजून 2-3 चौघात सह्या घेतो म्हणजे बरं असतं तेवढं. पोराला आहे ना फक्त त्या सोनाला आहे ना तिला गांधी नाही बाया तिला असं अजिबातच प्रेम नाही हो त्याला करायला काही शिकावं मोठं. माझं पैशाचं कधी करताल का. पैशाचं करतो 1-2 तासामध्ये काय लगेच देऊन टाकेन. बँकेतनं काढून आणतो पैसे. चालते हो. मी चालतंय. थांबतो. सह्या घेतली ना व्यवस्थित करून. लय उपकार झाले तुमचे. थोडं फोन चालू करून घ्या तुमच्या म्हणजे आम्हाला फोन करायला तुम्हाला. हा चालेल. चालतंय. होय. हा देतील ना पैसे पण. काही सह्या घेतल्या पण मग ते कसं आहे बाबा हा पैशाचा विषय नाही केवढा. सह्या घेतल्यात आता आपण घेऊ करून. बरं चला बँकेत जाऊ. बरं देऊ बापूंना पैसे. जाऊ आपण. हो. काय अभि लय मजा करतो पैसे पाणी तुझी लय मजा चालू आहे. अरे आहेत पैसे म्हणून करतोय माझ्या तुमच्याकडे मग पैसे आहेत, पण तो बाप तुला द्याय ना त्यात तू चुकी. काय आता काय बापाला म्हणायचं मला फिरायला बिरायला पैसे द्या जायची फिरायला. नाही ना देत. नाही देत मागायचं दिल्याशिवाय मागायशिवाय देते का तुला. आत्ताच आयुष करायचं वय परत काय. अय आधी इकडे हा कुठं चालला. काय चाललो होतो बाहेर गावात चाललो होतो. काय म्हणतो कार्यक्रम आहे का तुमच्या इथं लग्न बिग्न काय. लग्न बिग्न नाही. तुझ्या बापाने काहीतरी जमिनीचं काहीतरी केलंय भाऊ साठलोट काहीतरी केलंय भाऊ. काय साठवलोट गेले जमिनीचं काय खरेदी खात्यात काहीतरी बोलत होता भाऊ मगाशी.
खरेदी खत पैशाचा काहीतरी व्यवहार झालाय वाटतं लय मोठा. नाही मला नाही माहिती. अरे खरेदी खत नसेल, खरेदी खत कायला करतील ते? तू लक्षात नाही वाटतंय मग काहीतरी कोण झोल होतं आहे. त्यांच्यासोबत? अरे सावकार ना अजून एक जण होता. सावकार? पण कुठं कुठं चाललं होतं यांचा व्यवहार? तिथं उभं होते तेव्हा मी चाललेलो तेव्हा त्यांनी 5 लाखाचा काहीतरी जमिनीचा काहीतरी व्यवहार केलाय. 5 लाख? त्याला आहे ना लयच व्हायला लागलंय आता. विनाकारण पैसे घेतात त्या सावकाराकडून सारखे सारखे. काहीतरी काम असं नाही ते. कायचं काम? ते पोरीचं शिक्षण पाणी. मी म्हणतो काय गरज आहे शिकायची? बरं चांगले दुसरे कॉलेज नाहीत का स्वस्तातले? त्यांना भारीच कॉलेज पाहिजे. बरं झालं तू बघितलं आणि तू मला सांगितलंस. आणि बघितल्या जाऊन फोन तरी करायचा, भेटल्यावर सांगतोय तू. अरे तुलाच बघत होतो पण गाठच नव्हती पडत. त्यात ह्याची माझी गाठ झाली. बरं ठीक आहे, बरं झालं. थँक्यू सांगितल्याबद्दल. येतो रे. हा बाकी मग यांचा कशाला फोन येतोय मला आता? हॅलो, हा बोला. कशा आहे वहिनी? बरी आहे. काय करत्या? काहीच नाही, बसले. दाद्या बाबा कुठे आहे? दादा आणि बाबा गेलेत गावात. हा का? माझा ना MBBS ला नंबर लागलाय, तर मला काही कॉल वगैरे करता येणार नाही लवकर. अभ्यासाकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. तर तुम्ही दादाला आणि बाबाला सांगून द्या. बर बर, हा सांगते. आणि पैशाचं कुठून काय केलं? ते अरेंजमेंट केलं बाबांनी पाठवले मला पैसे. तुम्ही फक्त सगळ्यांची काळजी घ्या. मला काही लवकर फोन लावता येणार नाही आता. हा का? ठीक आहे, ठेवू का? बाबांनी केलंय का? बर बर, चांगलंच. बाबांनी पैसा उधळलेला दिसतोय. पुरीला पैसे काय देते, पुरीचा नंबर काय लागतोय. आणि ही गोष्ट आहे ना, आता मी कुणाला सांगणार नाही. फोन करता येणार नाही म्हणून. ह्याचं काय करते ना, या संधीचा कसा फायदा घ्यायचा आहे मलाच माहिती. पैशाचं नियोजन होतंय त्यामुळे लेकराचं शिक्षण होतंय. लेकरू रांकीला लागलं म्हणजे तिचं आहे ना डोक्यावरचं ओझं कमी होईल. आपले काय आता थोडे दिवस राहिलेत पण लेकराचं भविष्य चांगलं. हो उठा बरं, उठा. काय बसले तिथं निवांत? आता काय करायचं रे? ते काय पैशाचा व्यवहार केलाय तुम्ही? 5 लाखाचा काय व्यवहार केलाय तुम्ही? कसले 5 लाखाचे? त्या सावकारासोबत काय व्यवहार केलाय तुम्ही? कळलंय मला सगळं. कोणी सांगितलं तुला? हो का? कोणी सांगायची गरज नाहीये, सगळं कळतं आम्हाला. आम्ही बी गावातच राहतो, का दुसऱ्याकडे बाहेर राहत नाहीत. काय गरज होती का तुम्हाला ते डील करायची? नेमकं काय विकलंय का घाण ठेवलंय? हे बघ, इकलं फिकलं नाही, फक्त ते 60 एकत केले आणि पोरगी कामा धंद्याला लागले होते, पैसे फेडून आपण परत आपलं कागदपत्र. अहो काय खरंय पोरीचं? नाही लागली नोकरी उद्या तर काय करणार आहेत आपण? एवढी शिकली म्हणल्यावर नोकरी पाणी लागेल. अहो आजकाल किती शिकलं तरी नोकऱ्या लागणं अवघड आहे. आता मला जर फोनच नाही तर तुम्हाला येत असेल ना. आम्हाला कायचा फोन येतो तिचा? आम्ही फोन केला तर उचलत नाही ती. स्विच ऑफ लागतोय. दोन- सांगा आता त्यांना. असं नाही रे म्हणा. गेली पोरगी चुना लावून. हा पैशाच्या नादात नसन इकडे फोन लावता येत, नसन बोलता येत. काय नाही, सगळं तुमचंच बरोबर, आमचं सगळं चुकीचं असतं. हो अहो, पोरीला फोन लागत नाही, थोडा तरी विचार करा. नाही थांबा, त्यांना फोन लावूनच दाखवतो मी. थांबा. काय मी कुणाला पण फोन लावून दाखवत आणि तरी त्यांचा विश्वास बसल का? आता रेंज नाही, मला रेंज कमी आहे. डायरेक्ट कट होतोय फोन, जात बी नाहीये. बघा पोरीने काय केलंय आणि काय नाही तुमच्या. काय नाही केलं, पोरगी गेली पळून चुना लावून. अरे जरा तोंडाला काहीतरी तुझ्या. माझ्या काय तोंडाला आवर घालतो? काय कसा आरोप करते लेकरावर? हा मग एवढा फोन बंद कस का लागतोय तिचा? 5 लाख घेऊन पोरगी पळाली. काय चाललंय? तुम्ही तिच्याकडे दिले काय ते सगळे 5 लाख रुपये? आता तिची फी भरायची म्हणल्या. झालं. तुम्ही ना धन्य आहेत बरं का. एक काम करा, आम्ही निघतो तर तुम्ही चालते वा. म्हणजे आपण कशाला निघायचंय? यांना घराच्या बाहेर उद्या काढा. काय तो सावकार दारात आल्यावर तू फेडणार आहे का पैसे? आता निम्मी जमीन आहे ना, ती घाण ठेवा. अजून काय घाण ठेवायचं असेल ते घाण हा ठेवा. तेवढंच राहिलंय.
अरे पण करण ना, मी आहे ना जिवंत, माझं मी काढलं, मी फेडीन. तुम्हाला काय एवढं टेन्शन पाहिजे त्याचं? अहो, तुमचा काय भरोसा आहे? तुम्ही आज आहे तुझ्या नाहीत. अहो तुम्ही काय ऐकत बसलाय यांचं आणि काय तोंड बघत बसलाय? हकला यांना तुम्ही काय? चालते वा बरं, तुम्ही नका थांबू माझ्या दारात. चालते वा. अरे ते बायकोचं ऐकून कसं काय मी करा निघा निघा. चला, मला काही सांगू नका. कोण सांगितलं होतं तुम्हाला पैसे काढायला? निघा चला. निघाव. उगा आपलं लावलेत काहीतरी नाटक. 4 भाकरी तोडायच्या आणि वरून पोरीला पैसे भरायचे. सारख्या पोरगी पोरगी पोरगी. माझ्या नोकरीला पैसे द्या म्हणलं तर रुपया दिला नाही. पुरीला शिकून कलेक्टर करायचंय ना. तुमचं काय आहे? तू तुम्ही गप्प बस, इथंच राहणार तुझं आहे. तोंड नको वाजू. सावकार साहेब फार्म हाऊस एकच नंबर हा मग खर्च भरपूर केलाय. जागा बिगा सगळं कंपाऊंड बांधून मस्त हा, बगीचा बिगीचा बघा ना कसं आहे. मस्त फुल सगळं. हम्म. अरे ते बापून दिले का पैसे तुझ्यावाले? नाही दिले अजून. नाही होय. आणि नाही दिले तर त्याला काय तवा आपण साठी करून घेतलेले नावा होईन आपल्या. जाऊ दे, मला तेवढी शेती होऊन जाईल. हा पण ती त्यांची गाठ घ्यायची आपल्याला. अरे तो आधी चाललाय. ए, आद्या! बोलो बोलो त्याला बोलो इकडे. बोलो. नशीब बरं. हा? भेटलेत माणसं. हो कुठे फिरायला निघाले अरे कुठे आहे काय? नाही, रानात चाललो होतो. काय जोडीने निघालेत का आम्हाला? हा आता करावं लागतं काय. होय. काय म्हणतो सावकार? ते साठी खतची तारीख उद्या संपणार आहे. काय तुमचे वडील पण काय फोन लागत नाही काय नाही काय करायचं? आमचे वडील कुठे आहे ते आम्हाला माहित नाही. आम्हाला न सांगता निघून गेले ते. पैशाचं कसं काय करायचं मग? आता 10 लाख रुपये होते पूर्ण त्या. काय? हा. हो ठेव का? आमचे वडील कुठे आहेत ना आम्हालाही माहिती नाही. आम्हाला न सांगता निघून गेलेले ते. मग मी काय म्हणतो, 10 लाख रुपये झालेत आता. मी काय म्हणतो ऐका हा. सावकार, बोला की. जमीन त्यांच्या नावावर, व्यवहार तुमचा आणि त्यांचा झालाय. हो आम्ही तरी काय बोलणार मध्ये? जमिनीवर सगळं कब्जा होऊन जाईल. मग तुम्ही बघा. परत म्हणजे सांगितलं नाही तुम्हाला. काय आहे? थोडी मुदत अजून दिली असती तर. काय मुदत मला नाही वाटायला बघू काय नाही, देऊ पण शकत. पैसे वाढतील. चालतील का तुम्हाला? पैसे वाढणार आहेत परत मग. बरोबर. आता 10 लाख रुपये झालेत. काय नाही आपण नाव मी काय म्हणतो ऐका. हा. जर यांचं नसणं होत ना तर काय नावावर करून टाकलं. नाही, नाव घेऊ का करून मग? मी काय म्हणतो ऐका ना. बोल ना. वाटलं तर मी भविष्यात तुमचे पैसे फेडतो, पण आता सध्या जमीन सोडा. आताच नाही ना जमीन सोडू व्यवहार शकत असं आपण. करते बाबा. नाही, व्यवहार आहे पैशाचा. साठी खत करून घेतलेलं आहे आपण. सवलत म्हणून तुम्हाला त्या घरात राहून देईन, पण वावर उद्यापासून मी करणार आहे, एवढं लक्षात ठेवा. तोपर्यंत पैसे जुळण्या करा मग तुम्ही. जुळणी करा तोपर्यंत. करतो आम्ही काहीतरी. हो चालतंय. चल हा चला. चल जाऊ इकडून. काय स्वप्न पाहिले होते आणि काही दिवस झालेत आपल्याला. लेकराचं बी म्हणलं काही निरोप बातमी येईन, फोन येईल. जरी आला तरी आता आपणच गावात नाही. त्यांना जरी आला फोन तर ते काही सांगणार आहे का हा आपल्याला? हे माझे बाबा आहे. बाबा तुम्ही काय करता इथं आणि अशा अवस्थेत? अरे किती दिवस झालं तुझा फोन नाही, निरोप नाही, बातमी नाही. तुझी भाऊजाई म्हणली ती पळून गेली, लग्न केलं, मला हक्कालं. बाबा मी वहिनीला फोन करून सांगितलं होतं. काय बोलताय बाबा? पळून गेली हे गेली. अरे काय काय म्हणून त्यांनी आरोप केले लेकरावर. म्हणले आता काही खरं नाही. बाबा मी वहिनींना सांगितलं होतं मी थोड्या दिवस फोन नाही करू शकत म्हणून, खूप अभ्यास आहे. अरे तिने सारा उलट सांगितलं तिच्या नवऱ्याला. म्हणले ती पळून गेली, लग्न केलं. आणि त्यांनी पण विश्वास ठेवला का? काय आणि मला घराच्या बाहेर काढलं. बघ किती दिवस झालं मी बाहेर काम करतोय आता. बरं जाऊ दे आता. झाला विषय झाला. तुम्ही असलं काम करू नका. काय करणार मग MBBS आता पोटाला? डॉक्टर झाली ती. असं मग सरकारी नोकरी लागली तिला आता. चोरीने नाव कमवलं यार माझ्या. त्याला काय अक्कल आहे त्या आद्याला? अरे माझी चला तुम्ही जाऊ द्या. किती दायना झाली. चला मला त्याला नव्हतं सांगतो आम्ही काय वाटलं बाबा सांगायचं. असं चला तुम्ही आमच्या बरोबर चला. सावकार तुमले ढिले नाही घेते. सांगा पटकन त्याला आधी कडून. नाही आज घर खाली करून टाकायचं. खाली नाही, खाली ते करून बोलावलं होतं ना तू त्याला. माझे भेटते ना मला पण. हो भेटते ना, पण आधीला बोलावलं होतं ना. हो आला. अरे काय झालं काय? हा
बोला ना काय म्हणता? ते जोडणी केली की नाही अजून तुम्ही? तुम्हाला सवलत दिली भरपूर, ऐका, त्या घरात राहण्यासाठी, पण आज तुम्हाला घर खाली करावं लागणार आहे. अहो, पण घर खाली करून आम्ही जाणार कुठं? नाही तुम्हाला भरपूर सवलत दिली, पण तुम्ही घर खाली चमत्कार करा. आहे हो, पण आम्ही तरी काय करणार हो? नाही हातावर ना. पोट चाललंय आमचं. किती दिवस झाले तुम्ही विचार करा ना. अहो बाबा अहो, तुम्हाला सवलत दिली ती अगोदरच. गाडी घेतली काय? नाही, आमची गाडी नाही. आम्हाला नाही माहिती कोणाची. ए, त्यात बाप्पा आलाय. हो काय चाललंय सावकारी? दादा वहिनी तुम्ही कुठं होती का तू? कुठं होते? म्हणजे मी बाहेर गेले, तुम्हाला माहित नव्हतं का शिक्षणासाठी? तुझा फोन बंद लागतोय, किती दिवस झाले? अरे तिने तुझ्या बायकोला वेळोवेळी सांगितलं मी कुठं आहे, काय करते, माझा अभ्यास कसा चाललाय, तिने फसवलंय मी आपल्याला. वहिनींना फोन करून सांगितलं होतं दादा माझा फोन हा, बंद आहे पळून गेली काळ तोंड केलं. अरे लाज कशी वाटत नाही त्या लेकरावर आरोप करताना. तुला माहिती होतं का? माहिती होतं का तुला? मग खोटं का बोलली मला तू? हा, फोन येत नाही म्हणे ताईचा. काय काय आरोप फोन केला तर बंद लागतो म्हणलीस. डॉक्टर झाली ती, MBBS झाली, नोकरी लागली, कल्याण झालं, घरादाराचं नाव मोठं केलं पोरीनी. आणि तुम्ही अगं बोल ना. हा, लाज वाटते का तुला? आमच्या घरात भांडणं लावायला आली का तू? भांडणं लावायला आली का? सोन्यासारख्या पुरीवर अरे सगळ्यात मूर्ख आद्या तू आहे, बायकोवर विश्वास ठेवला एवढे का? एवढा डोळ झाकून. अरे दादा, त्यात तरी मला आता ओळखत होतं. तू तर लहानपणापासून ओळखतो ना. तुला सुद्धा विश्वास नाही आला माझ्यावर? काय यार दादा. आता का तोंड बंद ठेवलंय तुझं तू? हा, होय, आता का तोंड बंद ठेवलंय? आता का तोंड बंद ठेवलंय? घराच्या बाहेर जायची वेळ आली तुझ्यामुळं. आणि त्या बापाला खुशाल तू घराच्या बाहेर काढलं, त्याने तुला लहानसं मोठं केलं दादा, आणि तू त्यालाच हाकलून दिलं. अरे नशीब मी भेटले, नाही तर मेला असतं काम करू करू. काय अरे दादा, काय फळ दिलं रे एवढं मोठं करण्याचं? अगं किती ताई, पैसे आहे तुमचे? पूर्ण 10 लाख रुपये झाले व्याज. संध्याकाळपर्यंत तुमच्या घरी पोहोचून जाईल पैसे. आता ऐक, जायचं. तुझ्या शिक्षणाकरता घेतले त्यांनी, उपकारच्या भाषा नको करू आमचं होत. उपकाराची भाषा नाही करते मी तुम्हाला काहीच नाही बोलते. मला जे बोलायचे ते मी माझ्या भावाला बोलणार. त्यात बापू पण गेलेत निघून, आम्ही त्यांच्याकडे चक्र मारतो. हाकल मी का खुशी गेलो का काय करू, मला कसं मग घराबाहेर काढलं, काय करणार मग आता एखादं सांगून तरी जातंय ना बापू. बरं, अहो धन्यवाद. पण सावकार पैसे दिले म्हणजे एवढं नसतंय करायचं. आजचं उद्या होत आम्हाला असतं ना. माहितच नाही काय झाला विषय तर. आपण ते घरी भेटतच नव्हतं आम्ही आल्यावर. लय उपकार झाले तुमच्या पैशामुळे माझं लेकराचं शिक्षण झालं. ठीक आहे चालतंय, तुमचं पैसे आज संध्याकाळपर्यंत भेटून जाते. या संध्याकाळ. हो हो पैसे पोहोचला संध्याकाळी. आद्या आता तरी सुधर. तू आहे ना, आणि वहिनी तुम्ही बी सुधरा आता. तू घराच्या बाहेर निघाय. अहो, असं नका करू, मला घराच्या बाहेर नका काढू. चुकलं माझं खरंच बाबा. आता तरी सुधारशील का? हा, आता नाही असं करणार मी. ताई तुम्ही पण माफ करा मला. जाऊ दे, एक संधी दे दादा. पप्पा चला तुम्ही घरी. हा चल. चला पेढे खायचे आपल्याला. चला.